आपले पूर्वीचे फारच कमालीचे होते ना. आपण जावयाला काय धोंडे मारू शकत नाही, त्यामुळे आपण असे अधिक महिना त्यासाठी आपण असे जावयाला धोंडे म्हणून करून खाऊ घालतो. आणि हा महिना खूपच पवित्र मानला जातो. नमस्कार मित्र मैत्रिणी, तुझ्या सोम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करीत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत, नुसताच अधिक मास सुरू झालेला आहे, त्यासाठी पूर्णापासून धोंडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 वाटी चना डाळ घेतलेली. आता ती चना डाळ स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घेणार आहे मी. आता कुकर मध्ये मी ही डाळ टाकून देणार आहे आणि वरतून पाणी. 1 वाटी चना डाळ घेतली होती, त्यामुळे मी इथं 2.5 वाट्या पाणी टाकलेलं आहे. पाणी भरपूर घालायचं आपल्याला हे पुरण न. आणि आता गॅसवर कुकर ठेवते. मोठ्या गॅसवर ठेवून दिले. आता याच्या 5 ते 6 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आता कुकरच्या पण शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करून कुकर खाली घेते मी. आता झाकण काढून घ्यायचं. हे पाहू शकता, अशी आपली डाळ पण शिजलेली आहे. आता आपण याला मॅश करून घेऊत. पळीने किंवा तुम्ही मॅशरने मॅश करून घेऊ शकता, कारण आपल्याला ही डाळ चाळायची नाही, गाळायची नाही, त्यामुळे. हे पुरण चांगलं आता मी मॅश करून घेतलेलं आहे. इथं पुरण आपलं मॅश करून तयार झालेलं आहे. आणि किती सोपी पद्धत आहे पुरण शिजवायची ना. आता यामध्ये मी 1 वाटी चना डाळ घेतली होती, त्याच वाटीने मी ते हे साखर ऍड करणार आहे. तुम्ही गुळ पण केला तरी चालेल. हे गरम असल्यामुळे मी परत याला मिक्स करून घेणार आहे आणि नंतर गॅसवर ठेवून देते. आता गॅस लावल्यानंतर यामध्ये साखर पण विघरत आहे. साखर चांगली विघरेपर्यंत याला हलवून घ्यायचं. आपलं पुरण पण असं पातळ व्हायला तयार झालेलं आहे. आता याला कमी गॅसवर शिजून घ्यायचं. हे पुरण पण हलकं हलकं घट्ट व्हायला पण सुरुवात झालेली आहे. थोडं कमी असल्यामुळे 4-5 मिनिटांमध्येच हे लगेच घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालून घेऊ आपलं, ते टाकून देत वेलायची आणि थोडी बारीक करून घेतलेली बडीशोप पण यामध्ये ऍड करायची. आणि गोड पदार्थ आहे, त्यामुळे थोडं जायफळ पण यामध्ये ऍड करायचं. त्यामध्ये खिसून जायफळ टाकायचं. जास्त पण प्रमाणात टाकायचं नाही, थोडं टाकून द्यायचं. आणि आता आपलं इथं पुरण पण शिजून तयार झालेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे ना पुरण अशा शिजवायची. आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी. आता थंड करून घेते याला. पुरण पण तयार झाले. आता आपण धोंडे बनवण्यासाठी कणिक मळून घेऊत. आता मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून, आणि त्यामध्ये टाकून देते थोडं मीठ आणि थोडं थोडं पाणी ऍड करून याचं कणिक मळून घेते. घटसर मळायचं, जास्त सळसळीत पण मळायचं नाही. हे असं गच्च कणिक मळून घ्यायचं.
हे असं कणिक मळून तयार झालेलं आहे. आता यावर एक छोटी प्लेट झाकून 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. 10 मिनिटं झालेले आहेत आपल्या पिठाला. आता बघू, परत त्याला मी थोडं मळून घेते. मळून झालेलं आहे. आता धोंडे बनवायला सुरुवात करू. हे कणिकाचा मी थोडा उंडा तोडून घेणार आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे धोंडे करू शकता. असं करून घ्यायचं. नंतर यामध्ये पुरण घालून घ्यायचं आणि नंतर असं बंद करून घ्यायचं. हे पाहू शकता, असा धोंडा लहान मोठे करू शकता तुम्ही. या खूप सोपी पद्धत आहे ना धोंडे बनवायची. खूप काय असं अवघड पण नाही आपले धोंडे बनवण्याची. आता मी सर्व कणिकचे मळून घेते धोंडे. देवाला व्हायचे म्हणल्यावर कोणी 33 वाहतात हे धोंडे. आणि देवाला व्हायचे म्हणलं तर आपल्याला हे उकडूनच करावे लागते. तळून आपले इथं धोंडे तयार झाले. आता आपण याला उकडून घेणार आहोत. धोंडे कोणी उकडून करतं, कोणी तळून करतं, पण मी इथं धोंडे उकडून करणार आहे. गॅस लावून घेते आणि गॅसवर कढई ठेवते. आपल्याला आता 33 धोंडे उकडायचे म्हणल्यावर त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून देणार आहे आणि पाण्याला एक थोडी उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी यामध्ये हे सोडून देते धोंडे. साधारण याला 2 ते 4 मिनिटं शिजू द्यायचं. कारण हे इटुकले पिटुकले छोटे छोटे धोंडे आहेत ना, त्यामुळे हे धोंडे फेकून मारायचे नाहीत, तर हे धोंडे खायचे आहेत. हे इथं धोंडे 2-4 मिनिटांनंतर आपले असे उकळलेले आहेत. आता मी यांना काढून घेते. पाणी सगळं खाली निचरू द्यायचं. नंतर असे पुरण गाळायच्या आपल्या चाळणीमध्ये हे धोंडे इटुकले पुटुकले काढून घ्यायचे.
कशी वाटली तुम्हाला धोंड्याची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.